नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आज आपली ही सोयाबीन आज रोजी ही सोयाबीन जवळपास 95 दिवसाची झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ही सोयाबीन बेडवरती होती. तुम्ही सोयाबीनसुद्धा बघू शकता. मी तुम्हाला सोयाबीन दाखवतोय. बघा, या प्रकारे सोयाबीन भरलेलं आहे आणि आता हे मॅच्युरिटी पिरियडला जवळपास आलेलं आहे सोयाबीन. तर ही व्हेरायटी आहे मित्रांनो 5001. हे बघा, अजून आमच्याकडे पाऊस भरपूर झाला, इथं ओलसुद्धा भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही व्हेरायटी तग धरून राहणारी आणि बेडवर असल्यामुळे हिचं आपल्याला योग्य त्या प्रकारे नियोजनसुद्धा करता आलं. त्यामुळे आपल्याला या शेतामध्ये जवळपास 15 क्विंटल, 1 किलोला 1 क्विंटल हमखास या पद्धतीने आपण याचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, शेंगा बघा वरतीपर्यंत आहे शेंगा आणि जास्तीत जास्त शेंगा, झुपकेदार शेंगा या अशा तुम्हाला इथं या शेतामध्ये दिसेल. तर मित्रांनो, आता ही जवळपास कापणीच्या परिस्थितीमध्ये आहे. आता ही हार्वेस्टिंगला आलेली व्हेरायटी आहे. जवळपास इथून 8-10 दिवसांनी सगळे पाते गड झालेलं आहे. हिचं आता तुम्हाला दाखवतोय मी. बघा, सोयाबीन या प्रकारे व्हेरायटी आहे. जबरदस्त व्हेरायटी आहे. 5001 रुची सोयाची ही व्हेरायटी आहे. बघू शकता तुम्ही, शेंगा या पद्धतीने शेंगा आहे. त्याला बुडापासून शेंगा आहे वरतीपर्यंत. तर एका एकरमध्ये 15 क्विंटल या प्रकारे आपण टार्गेट ठेवलेलं आहे. याचं संपूर्ण नियोजन आपण वेळोवेळी तुम्हाला या प्लॉटचं देत असतोय. टोकन यंत्राच्या सहाय्याने ही व्हेरायटी आपण टोकन करून घेतलेली आहे. 2 बेडमधील अंतर हे 3 फूट आणि 2 तासामधील अंतर 1 फूट या प्रकारे आपण इथं याची नियोजन केलेलं आहे. आणि 2 बियामधील अंतर हे 6 इंच या प्रकारे एका ठिकाणी 3 दाणे 2 दाणे या प्रकारे आपण लागवड केलेली आहे. तर ही SRT पद्धतीमध्ये केलेलं आहे, झिरो मशागत तंत्रज्ञान. याच बेडवरती आपण इथे चणा टोकणार आहे. इथे या बाजूला एक आणि या बाजूला एक, असे 2 तास आपण याच्यावरती घेणार आहे चण्याचे. म्हणजे इथं आपण याची कापणी झाल्यानंतर ग्लायफोसेटचा तणनाशक फवारणी करून घेऊन शेत हे तणविरहित करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण याच ठिकाणी याच बेडवरती आपण एक उत्कृष्ट असं चण्याची निवड करून इथं आपण चण्याची लागवड करणार आहे. तुम्ही बघू शकता, एका किलोला 1 क्विंटल हमखास या प्रयत्नामध्ये आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. भरपूर सारे शेतकरी आपल्या पश्चात येऊन सुद्धा इथून गेलेले आहे आणि गावाजवळ असल्या कारणाने इथलं सोयाबीन खाण्यासाठी पण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी इथून घेऊन गेलेलं आहे. एकदम गावाला लगेच हा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता. ज्या शेतकऱ्यांना यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी व्हिजिटसुद्धा देऊ शकता. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट आहे की हे सोयाबीन पेरणीला चालेल काय. आपण जोपर्यंत हिचं योग्य जर्मिनेशन येणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही शेतकऱ्याला भरपूर ह्या शेतकऱ्यांनी डिमांड केली आहे की मला सोयाबीन द्या. परंतु याचं जर्मिनेशन 2-4दा परफेक्ट आल्याशिवाय आपण सुद्धा याचं हे ठेवू इच्छिणार नाही आहोत. कारण जोपर्यंत हिचं जर्मिनेशन परफेक्ट नाही तोपर्यंत आपण याची मागणी करू नका. आपण ज्या दिवशी योग्य जर्मिनेशन आलं तर तसेसुद्धा आपण व्हिडिओ यूट्यूबला टाकू. कारण मित्रांनो, शेतकरीचं बियाणं आहे आणि आपला तर विचार याच्यानंतरही पुन्हा सोयाबीन करायचा विचार आहे. म्हणजे हे सोयाबीन काढल्यानंतर पुन्हा सोयाबीन या क्षेत्रात करायचा विचार चालू आहे. तर आपण त्याच्यावर याच सोयाबीनची लागवड करणार आहोत. म्हणजे रुची 5001 याच सोयाबीनची परत लागवड करणार आहोत. आणि हे हातानं जेवढं बी पाहिजे एवढं हे आपण हाताने मळून घेणार आहोत. हाताने काढून घेणार आहोत आणि हातानेच आपण मळणी करणार आहोत. याची जेवढं या 1 एकरसाठी पाहिजे आहे त्याच पद्धतीने इथं बियाणं काढणार आहोत. जवळपास 15-16 किलो बियाणं काढून घ्यायचं हाताने आणि मळणीने काढल्यानंतर त्याचं आपण ग्रेडेशन आणि 2-4दा त्याचं जर्मिनेशनसुद्धा चेक करणार आहोत.
तर तुम्हाला बियाणं पाहिजे आहे तर जर्मिनेशन केल्यानंतरच तुम्ही बियाणाची मागणी करा. कुठूनही कोण्याही शेतकऱ्याकडून जर तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर त्याचं कमीत कमी 3-4दा जर्मिनेशन यायला पाहिजे, चेक केल्याची रिपोर्ट असायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण आपला कुठलाही कोण्या शेतकऱ्याला फसवण्याचा किंवा काही अतिशयोक्ती सांगण्याचा असा कुठलाही विचार नाही. तुम्ही बघू शकता याच क्वालिटीची माझी सोयाबीन आहे, सगळीकडं सारखी आहे. आपलं अतिशयोक्तीवालं काम नाही आहे. जे दिसतंय ते तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता. काही ठिकाणी जिथं हे झालं आहे तिथं खूप म्हणजे पिवळं पडलेलं आहे, काही ठिकाणी थोडंफार हिरवट बियाणं तुम्हाला दिसतंय. बघा या पद्धतीने ही सोयाबीन तुम्हाला दिसत असेल. माझी अपेक्षा खूप आहे, इतर शेतकऱ्यांची सुद्धा खूप अपेक्षा आहे. काही लोकांनी केला आहे 15 क्विंटलच्या वर होतात, तरी पण माझी इच्छा आहे की 15 क्विंटल जरी झालं तरी मला गड जिंकल्यासारखं असं वाटतंय. कारण एवढ्या पावसाळ्या वातावरणामध्ये या प्रकारची सोयाबीन डेव्हलप करणे आणि पेरणे, काही ज्या शेतकऱ्यांचं योग्य नियोजन आहे त्याच शेतकऱ्यांनी खूप जबरदस्त असं सोयाबीन आलं आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये ही काढू देते की नाही, कारण अजून 2 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे. तर तुमचंसुद्धा सोयाबीन काढणीला आलेलं का? आमच्याकडे मजुराचे थोडा तुटवडा असल्यामुळे सोयाबीन कापणीचा 3,000 रुपये प्रति एकर किंवा प्रति बॅग या पद्धतीनं सोयाबीन काढणीसाठी मागत आहे. आता इथं एकदम साफसुथरं शेत असल्यामुळे हे कापणीसाठी मला काही तेवढं अवघड जाणार नाही आणि जबरदस्त असं नियोजन येईल. मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्यांनी जर्मिनेशन आल्यानंतरच तुम्ही चेक करू शकता. आणि इथून तुम्हाला जर घ्यायचं जर झालं बियाणं तर थोडं 1 किलो बियाणं घेऊन जायचं, घरी जाऊन त्याचं जर्मिनेशन चेक करायचं 1-2दा, तरच तुम्ही ते पेरणीसाठी घेऊ शकता मित्रांनो, अन्यथा नाही. आपला कुठल्याही कोण्याही शेतकऱ्याला आग्रह नाही की बा मला पाहिजे, मला माझ्याकडून घ्या किंवा माझं काही हे नाही आहे. आणि कुठेही कोण्याच कोपऱ्याला तुम्हाला येल्लो मोजॅगनी किंवा कुठं तुम्हाला सोयाबीन असं काळं पडलेलं, ठिक्क पडलेलं असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही. एकसारखं संपूर्ण या शेतामध्ये सोयाबीन तुम्हाला दिसतंय. आपण सुद्धा काही शेतकऱ्यांकडून 1-2 व्हेरायटीचं बियाणं खरेदी करणार आहोत. ते भरपूर सारे शेतकरी आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी सुद्धा काही RVSM 1135 या व्हेरायटीचं बियाणं थोड्याफार क्षेत्रात लागवड करणार आहे. तर 2-3 व्हेरायटी आहे मित्रांनो, RVSM 1135 आणि रुची सोयाची 5001 ही व्हेरायटी खूप चांगली आहे. आणि आणखी पुन्हा एक दप्तरी व्हेरायटी मला छान वाटली थोडी. दप्तरीचं पण 353 हे वाण थोडंसं बऱ्यापैकी वाटलं. इतर पुन्हा आणखी कुठल्या व्हेरायटीचं बियाणं तुम्ही बघितलं असेल, तुमच्या शेतात असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगू शकता. ज्या शेतकऱ्यांना आपला प्रतिक्रिया द्यायची आहे, ज्या शेतकऱ्यांना वाटते की इथंही अपेक्षित उत्पन्न होऊ शकते, माझंसुद्धा नियोजन इतर शेतकऱ्यांपेक्षा थोडं बऱ्यापैकी आहे. मला खूप म्हणायचं नाही, बऱ्यापैकी आहे आणि अपेक्षित बऱ्यापैकी उत्पन्न व्हायला पाहिजे याच्यातच माझी आशा आहे. कारण मी कायमस्वरूपी शेतकरी नसल्यामुळे मला एवढ्यात तरी बऱ्यापैकी नियोजन झालं असं मला वाटतं आहे. 100% शेतकरी नाही मित्रांनो, माझ्याकडे आणखी इतर थोडेसे बाकी कामं असल्यामुळे मी याच्याकडं 100% लक्ष नाही देऊ शकलो. ज्या दिवशी मी 100% लक्ष देऊ शकलो असतो त्या दिवशी अपेक्षित उत्पन्न म्हणजे 18 ते 20 क्विंटलपर्यंतसुद्धा गेलो असतो. अपेक्षित उत्पन्न गेलो असतो असं मला वाटतं आहे. पण 15 क्विंटल 15 क्विंटल तर हमखास व्हायला पाहिजे. एकरी 1 किलोला 1 क्विंटल हमखास उत्पन्न या पद्धतीनं व्हायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचं उत्पन्न जर घ्यायचं असलं तर माझा विचार राहील भविष्यात. कारण समोर इथून समोर निसर्ग हा आपल्या नाहीच असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पुन्हा परत इथून सोयाबीनला सुद्धा अजूनसुद्धा भाव नाही. शेतकरी खूप धडपडत आहे भावासाठी आणि जिकडे तिकडे आंदोलनं हे ते करूनसुद्धा शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळत नाही. ऐन वेळेवर सरकारच्या धोरणामध्ये बदल होतो आहे. आयात निर्यातीचे धोरणावर शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारची पकड नाही. हे सगळं सरकारवर अवलंबून आहे आयात निर्यातीचे धोरण. आणि त्यानुसार आपल्या सोयाबीनला योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे आपला कुठंतरी नाराजगी या शेतकरी होतो आहे. पण जो जातीचा शेतकरी आहे, ज्याला 100% शेतीवर डिपेंड आहे, त्या व्यक्तींनी शेतीवरच नुसतं डिपेंड न राहता इतर कुठले तरी जोड उद्योग, शेतीला पूरक व्यवसाय करून आपली उपजीविका करायची आहे. आपलं उत्पन्नसुद्धा करून घ्यायचं आहे.
आणि मी तर म्हणतोय प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी थोड्याफार प्रमाणात का होईना कुठला तरी हो असो जोड व्यवसाय करावा मित्रांनो, कारण ही काळाची गरज झालेली आहे. बाकी इतर सगळ्या मालाचे भाव ज्याचा तो ठरवू शकतो, परंतु शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव ठरवता येत नसल्यामुळे शेतकरी थोडा चिंतेत आहे. जबरदस्त असं सोयाबीन आता तुम्हाला काढणीला आलेलं दिसत असेल. हे मधात आहे मित्रांनो. मी चारही बाजूला तुम्हाला सोयाबीन याच क्वालिटीचं दिसणार आहे. इथून कुठेही तुम्हाला सगळीकडे इथं थोडा कचरा झालेला दिसणार आहे. इथून कुठेही तुम्हाला एकसारखं सोयाबीन या क्वालिटीचं दिसणार आहे. हे जागा एकदम काळीची आहे, चिवाड रान आहे. त्याच्यामुळे आपण या शेतामध्ये बेड घेतले आहे. मागील 2 वर्षापासून आपण बेडवर करतोय. गेल्या वर्षी आपण या ठिकाणी 992 सोयाबीन घेतलं होतं, परंतु येल्लो मोजॅकमुळे इथं सोयाबीन झालं नाही. तरी पण त्याच शेतात जर आपण ही व्हेरायटी घेतली आणि ही व्हेरायटी आज या क्वालिटीला आहे, म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणामध्ये जिंकलोत असं मला वाटतंय. तर मित्रांनो, हा होता सोयाबीनबद्दलचा काढणीच्या वेळेवरती. आता इथून थोड्या दिवसानं कापणी होणार आहे. तर 8-10 दिवस 15 दिवस खूप झालं, तर इथून आता कापणीला होईल. इथं आता डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणि प्लॉट व्हिजिटसाठी रुची सोयावाले येणार आहे. आता 1-2 दिवसात येते की काय, माझ्या पश्चातसुद्धा इथून येऊन बघून गेले ते प्लॉट. तर त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण आपल्याला मार्गदर्शन करून जाईल. माझा हा आग्रह राहील, ज्या शेतकऱ्यांचे खूप चांगले अनुभव आहे त्यांनीसुद्धा मला मार्गदर्शन केलं तरी चालेल. मी शिकणारा आहे. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यापासून माझी शिकायची इच्छा आहे. मलाच सगळं समजते असा माझा कुठलाही मानस नाही. त्यामुळे मी मित्रांनो, मला सजेस्ट करत राहिलं तर मलासुद्धा तुमच्याकडून पाठबळ मिळेल असं मी समजतोय. आणि एक बऱ्यापैकी या पद्धतीनं आपलं सोयाबीन आज डेव्हलप झालेलं आहे. तर मित्रांनो, हा होता सोयाबीन आता काढणीच्या जवळपास आलेला आहे त्या वेळेवरचा हा व्हिडिओ. आता इथून काढणीनंतरचा सुद्धा आपण काढणीनंतरचा या ठिकाणी आपण सोयाबीन घेणार आहोत की चना घेणार आहोत अजून निश्चित ठरलेलं नाही, परंतु ते वेळेवर आपण ठरवणार आहोत थोडं. तर हा होता सोयाबीनचा व्हिडिओ. ज्या शेतकऱ्यांना ही सोयाबीन योग्य वाटली, खरंच लावा असं वाटली, तर तुम्ही लावू शकता. आपला आग्रह नाही, आपला प्रयत्नाला इथं यश आलेलं आहे. 15 क्विंटलपर्यंत सोयाबीन इथं निश्चित व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. मित्रांनो, खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करा, अन्यथा स्किप करा. व्हिडिओ खूप आपण याच्यावरती व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे भरपूर. आजपर्यंतचे सगळे व्हिडिओ आपण इथूनच दिलेले आहे सर्व शेतकऱ्यांना. काही शेतकऱ्यांचा म्हणण्यानुसार आपण सुद्धा याच्यामध्ये बदल केलेले आहे. काही माझ्या चुका झालेल्या असेल ते सुद्धा मी इथं दुरुस्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला हा प्लॉट या पद्धतीचा डेव्हलप झालेला दिसतंय. तर मित्रांनो, खरंच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान.